मित्रांनो, आज आपण मूर्तीचे मूल्य ही गोष्ट वाचणार आहोत. एकदा एक मोठी जत्रा भरली होती. जत्रा पाहण्यासाठी स्वर्गातून स्वतः नारद मुनी आले होते. ते सामान्य माणसाच्या वेशात फिरत होते. जत्रेतील एका कुंभाराच्या दुकानापाशी त्यांना गर्दी दिसली, म्हणून ते तिथे गेले. कुंभाराच्या दुकानात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या सुंदर मूर्ती होत्या. त्या 3 मूर्तीशिवाय तिथे नारद मुनीची सुद्धा मूर्ती होती. त्या मूर्ती पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी व्हायची. मूर्ती खरोखरच सुंदर होत्या. नारद मुनींना त्या मूर्तीची किंमत जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यांनी कुंभाराला विचारलं, ब्रह्माजीच्या ह्या मूर्तीची किंमत काय आहे हो? कुंभार म्हणाला, 100 रुपये. आणि विष्णूच्या मूर्तीची किंमत? तिची पण किंमत 100 रुपये. आणि महेशच्या मूर्तीची किंमत? तिची पण 100 रुपये. नारद मुनींना वाटले, आपल्याही मूर्तीची किंमत विचारून पाहावी. नारद मुनींनी कुंभाराला विचारले, खरोखर या मूर्ती फार सुंदर आहेत आणि किमतीही वाजवी आहेत. बरं, नारद मुनींच्या मूर्तीची किंमत किती आहे? ह्या 3 मूर्ती विकत घेणाऱ्याला मी नारद मुनींची मूर्ती मोफत देतो. नारद मुनींनी विचारले, असं का हो? कुंभाराने खुलासा केला, खरं तर नारद मुनींची ही मूर्ती माझ्याकडून चुकीने घडवली गेली आहे. नारद मुनींची मूर्ती विकत कोण घेणार? का नाही विकत घेणार? नारद मुनींचं काम स्वर्ग आणि पृथ्वीवर फेऱ्या मारत राहणं आणि भांडण लावणं. कुंभार म्हणाला, त्यांची मूर्ती कोण घरात ठेवणार? कुंभाराचे म्हणणे ऐकून नारद मुनींना फार वाईट वाटले. पण कुंभाराचे म्हणणे खरे होते. भांडण लावण्याची नारद मुनींना सवयच होती. ती सवय आता कशी सुटणार? पृथ्वीवर आपली काही किंमत नाही हे कळल्यावर नारद मुनींनी जड अंतःकरणाने स्वर्गाची वाट धरली. ह्या स्टोरीवरून आपल्याला हे कळतं की आपलं कार्य ही आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.